2 स्टार्ट. जय महाराष्ट्र क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक पैलवान रमेश थोरात सर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 ही वाघोली पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय एक मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. आजच्या या महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेले आहे. जो महाराष्ट्र केसरी होणार त्याला नंबर 1चं बक्षीस म्हणून इनाम रुपये 5 लाख आणि फॉर्च्युनर गाडी या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि उपमहाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओ असं बक्षीस आहे. त्याचबरोबर प्रत्येक गटात बुलेट दिल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक गटातील उपविजेत्यांना या ठिकाणी गाडी देखील छोटी गाडी देखील बक्षीस दिले गेलेलं आहे. त्याचबरोबर या कुस्ती स्पर्धेचा भव्य दिव्य देखावा देखील इथं सादर केलेला आहे. या कुस्ती स्पर्धेत मॅट आणि माती अशा दोन्ही गटातून फक्त अवघ्या 3 कुस्त्या राहिलेल्या आहेत, जी की माती गटातील फायनलची कुस्ती आणि जी की गादी विभागातील फायनलची कुस्ती. आणि मी खरंच सांगू इच्छितो की सगळेच पैलवान सारखे असतात, परंतु जो मातीतून आणि जो गादीतून विजेता होतो आणि ती बाऊट पुन्हा महाराष्ट्र केसरीसाठी लागते, त्यामध्ये जो घडतो तो विजेता मल्ल महाराष्ट्र केसरी होतो आणि उपविजेता मल्ल उपमहाराष्ट्र केसरी होतो. हे मी तुम्हा सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगतो, कारण की हल्ली प्रत्येक गल्लोगल्ली उपमहाराष्ट्र केसरी या किताबासाठी प्रत्येकाचं नाव लागायला लागले, परंतु त्या महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरीचा सन्मान होणं गरजेचं आहे. या बाजूला आपण बघूयात मॅटवरून म्हणजेच गादी विभागातून एक तुल्यबळ अशी लढत आलेली आहे. एक नवोदित पैलवान जयदीप पाटील विरुद्ध एक शांत संयमी आणि महाराष्ट्रातला सगळ्यात हुशार पैलवान हर्षवर्धन सदगीर अशी लढत होणार आहे. आणि त्याच तोलामोलाची भारतातीलच नव्हे तर जागतिक पटलावरची एक भव्य दिव्य अशी तुफानी अशी लढत माती विभागात पाहावयास मिळणार आहे. एक बाहुबली विरुद्ध सिकंदर शेख, जो जिता वही सिकंदर. या कुस्तीमध्ये जो जिंकणार आहे तो सिकंदर बनणार आहे. आणि या दोन्ही बाऊटसाठी त्या दोन्ही चारही पैलवानांना शुभेच्छा. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सर्व पंच अतिशय उत्कृष्ट न्यायदानाचं काम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच सन्माननीय दिनेशजी गुंड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचं देखील कौतुक आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकीन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. जवळपास काल सर्व गॅलरी भरून आज गॅलरीसाठी बसणार नाहीत म्हणून बाहेरच्या बाजूला देखील स्क्रीन लावण्याचं या ठिकाणी सातवांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी होणार आहे. आजच्या संध्याकाळच्या सत्रात तुफानी कुस्ती होणार आणि महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी मिळणार. या व्हिडिओमध्ये असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही क्रीडा लक्ष हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.